जर ठळक मुद्दा आपण पाहायला गेला या मसुद्यामधला तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसंच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत किंवा अनुदान प्राप्त नसोत यामधील प्रवेशाच्या एकूण जागांच्या 10% आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवा भरतीच्या एकूण नियुक्त्यांच्या 10% इतकं आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात येईल। परंतु भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूची अन्वये या बाबतीत राज्यपालांनी वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकरता राखीव असलेल्या पदांना वरील आरक्षण लागू असणार नाही असं या मसुद्यामध्ये ठळकपणे म्हटलेलं आहे। क आणि ख या अनुच्छेदानुसार हा मुद्दा जो आहे तो नमूद करण्यात आला आहे। मराठा समाजाला 10% आरक्षण, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास। मराठा आरक्षणाचा मसुदा जो आहे तो TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे आणि ही कॉपी जी आहे याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे आम्ही तुम्हाला वाचून दाखवतोय। या संदर्भातली सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। हाच तो मसुदा आहे जो TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहताय। मी पुन्हा एकदा वाचून दाखवते क आणि ख मध्ये काय म्हटलेलं आहे। भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसंच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत किंवा अनुदान प्राप्त नसोत यामधील प्रवेशाच्या एकूण जागांच्या 10% आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवा भरतीच्या एकूण नियुक्त्यांच्या 10% इतकं आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात येईल। परंतु भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूची अन्वये या बाबतीत राज्यपालांनी वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातींच्या उमेदवारांकरता राखीव असलेल्या पदांना वरील आरक्षण लागू असणार नाही। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण। तर मराठा आरक्षणाचा मसुदा आता TV9च्या हाती मिळालेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा समाजाला 10% शैक्षणिक त्याचबरोबर नोकरीमध्ये आरक्षणाचा हा मसुदा आहे। मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं या अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलेलं आहे आणि मराठा आरक्षणाचा मसुदा TV9च्या हाती आला आहे आणि यामध्ये खास करून राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा संदर्भातील आणि पदांवरील सरळ सेवा भरतीच्या एकूण नियुक्त्यांच्या 10% आरक्षणाची तरतूद या मसुद्यामध्ये करण्यात आलेली आहे। मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल मांडण्यात आलेला आहे, त्याला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि मराठा समाजाला 10% आरक्षण अशी तरतूद या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे।